नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आता पिठोरी अमावस्या आले जवळ आणि म्हणून मी तुमच्याबरोबर गुरवळ्या हे अजून एक पाठाय प्रभू रेसिपी पक्वान शेअर करते. तर चला पाहूया आपण. खूप सोपी रेसिपी आहे ही. मैदा घेतला मी इकडे, रवा घेतले, तूप आणि एक चिमटी मीठ घातलं याच्यामध्ये. तर पहिला आपण रवा आणखीन मैदा मिक्स करूया. आणि ते तूप मी ठेवलं होतं ना बाजूला, ते तूप चांगलं रब करायचं त्या पिठामध्ये. हां, इकडे तुम्ही ते तूप रब करणं हे इम्पॉर्टंट आहे. अख्खं पिठाला चांगलं ते तूप लागलं पाहिजे. आणि ते झाल्यावर आपण थोडं थोडं करून ते पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. यांच्यासाठी गुराळासाठी आपलं पीठ घट्ट लागते, म्हणून एकदम थोडं थोडं पाणी घाला आणि घट्ट पीठ मळून ठेवा. आता इथे माझं पीठ मळून झालं आहे. आता मी 10-15 मिनटं त्याला मी रेस्ट करायला ठेवते. तोपर्यंत आपण ते फिलिंग बघूया. मी साखर घेतलेली, ती मिक्सरमधून काढली, बारीक केली आणि त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घालते. या गुरवळ्या म्हणजे पुऱ्या असतात गोड, त्याच्यामध्ये साखरेचं फिलिंग असते. तर हे तांदळाचं पीठ घातलं मी. नुसती साखर घातली ना तर ती बरोबर नाही होणार तुमच्या गुरवळ्या. ते मिक्स केलं मी. आता आता मला एक 7-8 गोळे होतात, त्याचे गुरवळ्या होतात. तर पुरी आपण नेहमीचं करतो ना तसंच पुरी करायची. त्याच्यामध्ये ते साखरेचं फिलिंग घालायचं आणि नीट सील करायचं ते बस. पीठ असल्यामुळे जरा ते डिफिकल्ट जाते, पण हे बघा झालं. हे मेन आहे की ते नीट चांगलं सील केलं पाहिजे. आता आपण पीठ नाही घ्यायचं मळायला. तिकडून थोडंसं मी ते तूप ठेवलं आहे तळ्यासाठी. ते थोडं तूप घेतलं मी आणि त्याच्यावर मी एकदम अलगद एकदम लाईटली रोल करायचं. एकदम लाईटली बघा, कारण नाहीतर ते बाहेर येईल ना फिलिंग आपलं. बस. आता या गुरवळी झाली लाटून आणि ते आपण आता तळायची. काही जण नुसतं तूप घेतात तळायला. मी इकडे तूप आणि तेल दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे. अप टू यू. पण तूप जास्त करून घेतो कारण ते स्वीट डिश आहे ना. सगळ्या गुरवळ्या तळून झाल्या की ते आपलं नैवेद्याचं ताटासाठी एक ठेवायला तयार. इथे मी तुमच्याबरोबर माझ्या मैत्रिणीचं म्हणजे संजना कोठारे ह्यांच्या घरी केलेलं हे पिठोरीचं नैवेद्याचं ताट दाखवते तुम्हाला मी. आणि तुम्हाला तिकडे ती गुरवळी एकदम शेवट खाली दिसेल बघा एक ठेवलेली. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.